मित्रमैत्रिणींनो, एक खूप सुंदर ग्रह आपण बघूया. आपल्या आयुष्यामध्ये ज्यांनी आपल्या जोडीदाराशी आपली मैत्री घडवली, आपलं सुंदर नातं सुरू केलं आणि त्या सुंदरतेमुळे किंवा आपल्या स्वतःच्या चेहऱ्यामधल्या सुंदरतेमध्ये भर टाकणारा, आपल्या सुंदर विचारांना सुंदर रूप देणारा, काव्यात्मकता जोपासणारा, क्रिएटिव्हिटी दाखवणारा, नातेसंबंध जोडणारा आणि गोड चवीच्या बरोबर द्रवाचा असा कारक ग्रह जो आहे तो आहे शुक्र. शुक्र हा आपल्या साधारणपणे म्हणजे आपल्या चंद्राची आणि शुक्राची युती आपण पाहिली असेल तर शुक्र हा चंद्रापेक्षाही आपल्याला जास्त पांढरा आणि तजेलदार दिसतो. शुक्राची जी कक्षा आहे फिरण्याची ती थोडीशी उभी लंबगोलाकार आहे. बाकीचे सगळ्या ग्रहांची कक्षा आडवी आहे, तर शुक्राची थोडीशी वेगळी आहे. आणि शुक्र हा जलाचा कारक आहे, शुक्र हा स्त्री ग्रह आहे, शुक्र हा भावनेचा कारक आहे. पण शुक्र हा पृथ्वीच्या 471 पट उष्ण ग्रह आहे. आणि तो उष्ण ग्रह आहे म्हणूनच मंगळासारख्या उष्ण ग्रहाशी शुक्राच्या भावनात्मक उष्ण ग्रहाची जेव्हा जोड होते त्यावेळेला सप्तमेश आणि अष्टमेश आहेत हे दोघं, त्यावेळेला जन्म देण्यासारखी परिस्थिती वुंबमध्ये निर्माण होते. शुक्र हा सर्वात शुभ म्हणजे नैसर्गिक शुभग्रहांच्या यादीमधला एक ग्रह आहे, पण हा भिन्नलिंगी आकर्षण म्हणून वासनेचा ग्रह आहे. निसर्ग कुंडलीप्रमाणे शुक्र हा धनेश आणि सप्तमेश आहे. धनेश म्हणजे कुटुंबस्थान, सप्तम म्हणजे समाज, म्हणजे आपल्याशी संबंधात येणाऱ्या ईच अँड एव्हरी नात्याचा संबंध शुक्राशी आहे. शुक्र हा नाते संबंध आहे आणि म्हणूनच शुक्र हा जोडीदाराचा पण कारक आहे. तसंच स्त्री पुरुष मैत्री, पुरुषांच्या कुंडलीमधला विवाहाचा कारक, कपडे, अत्तर, वाहने, कॅश, द्रवपदार्थ, चवीचं खाणं या सगळ्यांचा म्हणजे हा द्वितीय स्थानाचा म्हणजे धनस्थानाचा स्वामी ग्रह निसर्ग कुंडलीप्रमाणे. त्याच्यामुळे डोळ्यांनी उत्तम कला बघणं, नाकानी आवडणारे सुवासाचं अत्तराचा लाभ घेणं, जिभेने उत्तमोत्तम पदार्थ खाणं, कानाने उत्तम संगीत ऐकणं, त्वचेला उत्तम स्पर्श होईल असे उत्तम कपडे घालणं, अन्न वस्त्र निवाऱ्यामधल्या लॅव्हिशनेस किंवा लक्झरियस लाईफ याचा शुक्र हा कारक आहे. याच्या जोडीला सर्व प्रकारच्या कलांचा तो कारक आहे. नाट्य, संगीत, चित्रकला, नृत्य, अत्तरे, मजा करणारा, मजा घेणारा, प्रेमाची देवता, फॅशन्स, फाईन आर्ट, संगीताची वाद्य, कवी, मोहकपणा, मोहक सौंदर्य, क्रिएटिव्हिटी, मूर्तिकला या सगळ्याचा कारक शुक्र आहे. द्वितीय स्थान म्हणजे वृषभ राशीचा कारक म्हणजे पृथ्वी तत्वाच्या राशीचा कारक आणि सप्तम स्थान म्हणजे तूळ राशीचा म्हणजे कामत्रिकोणातला वायू तत्वाच्या राशींचा कारक. अर्थात या दोन्हीही राशी आपल्या कुंडलीमधल्या निसर्ग कुंडलीमधल्या अनुदित गोलार्धामध्ये येतात. आपण जे पहिल्या एपिसोडमध्ये मी सांगितलं की आपली कुंडली हा अर्धा प्रपंच आणि अर्धा परमार्थच आहे. त्यामुळे शुक्राचं कारकत्व तुम्ही बघायला गेलात तर ते इतकं विविध रंगी आहे आणि हा शुक्र पावली आपल्या कुंडलीमध्ये दिसतो. आपण प्रत्येक स्थानामध्ये शुक्राला ठेवून पाहिलं तर प्रथम स्थानामधला शुक्र हा आपला जो चेहरा लोकांना दिसतो त्याच्यात प्रचंड मोहकपणा आणतो. डोळ्यासमोर श्रीकृष्ण आणा. श्रीकृष्णाची रास होती वृषभ, ही शुक्राची रास आहे आणि त्या वृषभ राशीचं नक्षत्र होतं रोहिणी. रोहिणी ही चंद्राची सर्वात सुंदर बायको असा उल्लेख आहे पुराणांमध्ये. रोहिणी नक्षत्र आहे, नक्षत्राचा स्वामी आहे चंद्र. शुक्र आणि चंद्र हे दोन ग्रह जिथे एकत्र होतात तिथे मोहक सौंदर्य निर्माण होतं. अर्थात हे दोन्ही स्त्रीकारक ग्रह आहेत, त्याच्यामुळे फेमिनियन ब्युटी. आपण कृष्णाचा चेहरा पाहिला तर आपल्याला बायकी सौंदर्य तिथे नक्की दिसतं. लग्नस्थानी असणारा शुक्र हा अतिशय सुंदर आणि मोहक असा चेहरा देतो, ज्याला चार्म म्हणतात. तो चार्म या चेहऱ्यामध्ये असतो. लोकांना आकर्षून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. द्वितीय स्थानामध्ये शुक्र असेल तर हा रसनेच्या स्थानामधला म्हणजे चवीचं खाणारा, विविध रंगी खाणं या शुक्राला आवडतं आणि याला ॲसिडिक पेय पण प्यायला आवडतं. तृतीय स्थानामधला जो शुक्र आहे हा तृतीय स्थान हे तुमचे शेजार पाजारी आणि भावंड.
त्यामुळे इथे नातेसंबंध शेजार पाजारी आणि भावंडांशी अतिशय उत्तम दाखवतो. छोट्या प्रवासाचं हे स्थान आहे, मुळातच प्रवासाचं हे स्थान आहे. इथे असणारा शुक्र उत्तम वाहन देतो, कारण शुक्र हा वाहन सुख आहे. चतुर्थ स्थानामधला शुक्र हा उत्तम वाहन सुख देतो. आणि असं म्हणतात ज्याच्या चतुर्थामध्ये शुक्र आहे त्याला आयुष्यामधली सर्व ऐहिक सुख मिळतात. हे अजिबात खोटं नाही. ज्यांच्या चतुर्थात आहे त्यांनी बघा, पंचम स्थानामधला शुक्र हा प्रणयाभिलाषी आहे, प्रणय स्थान आहे. हे शुक्र हा भिन्नलिंगी आकर्षण आहे. त्यामुळे पंचमात शुक्र असलेल्या मुलामुलींनी स्वतःचं लग्न स्वतः ठरवलं तर आश्चर्य वाटू नये. शुक्र हा भिन्नलिंगी आकर्षण आहे, त्यामुळे भिन्नलिंगी मित्रमैत्रिणी असतात. तसंच हा कलाविष्कार आहे, उत्तम कलाविष्कार आहे. अतिशय उत्तम ॲक्टिंग, अतिशय उत्तम संगीताचं ज्ञान, अतिशय उत्तम प्रकारे दुसऱ्याच्या समोर आपलं इंटरप्रिटेशन ठेवणं. आताच्या काळामध्ये शुक्र हा आपलं जे कॉम्प्युटरचं युग आहे याच्यामध्ये कॉम्प्युटरच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कारक बुध आहे, पण कॉम्प्युटरचं जे सॉफ्टवेअर आहे तो शुक्र आहे आणि कॉम्प्युटरचं जे हार्डवेअर आहे ते मशीन आहे, म्हणून तो मंगळ आहे. त्यामुळे सॉफ्टवेअरमधलं ज्ञान पंचमातल्या शुक्राला हा शिक्षणाचा कारक आहे. सॉफ्टवेअरमध्ये उत्तम ज्ञान मिळवू शकतो. षष्ठ स्थानामधला शुक्र हा शुक्राचार्य भृगु ऋषींचा मुलगा, ज्यांनी संजीवनी विद्या प्राप्त केली होती. त्यामुळे त्याला भार्गव असं पण नाव आहे शुक्राला. जेव्हा षष्ठ स्थानामध्ये शुक्र असतो त्यावेळेला त्याचं स्वतःचं औषधाचं ज्ञान, औषधशास्त्राचा तो कारक आहे. औषधी ज्ञान म्हणजे हिलिंगचं ज्ञान किंवा वकिली ज्ञान, शुक्र हा वकील पण आहे, किंवा भाषाशास्त्र, उत्तम कलात्मकता यातून सेवा करणारा असा शुक्र आहे. सप्तम स्थानामध्ये शुक्र असेल तर उत्तम जोडीदाराशी नातं, भावनिक लैंगिक सुख, इथे कृतीचा संबंध नाही, अतिशय उत्तम भावनिक लैंगिक सुख देतो. अष्टम स्थानामध्ये शुक्र असेल तर हा निसर्ग कुंडलीप्रमाणे सप्तमेश अष्टमात आला, कारण निसर्ग कुंडली मेष लग्नाची आहे. सप्तम स्थानामध्ये तुळ रास आली, तुळ राशीचा स्वामी शुक्र हा सप्तमेश झाला, तो अष्टमात गेला म्हणजे सासूरवाडीच्या स्थानात गेला. अष्टमातला शुक्र हा सासूरवाडीची संपत्ती दाखवतो. हा शुक्र धनस्थानाकडे बघतो, कौटुंबिक प्रॉपर्टी, पैशामध्ये प्रॉपर्टी दाखवतो, कौटुंबिक प्रॉपर्टीचे पैसे मिळतात. अष्टम स्थानानंतर भाग्यस्थानामधला शुक्र, भाग्यस्थान हे उच्च ज्ञानाचं आणि लांबच्या प्रवासाचं स्थान आहे. शुक्र हा उत्तम वाहनाचा कारक आहे. उत्तम वाहनातून प्रवास, ज्याच्या भाग्यस्थानात शुक्र आहे ना, बिनदास जा, सगळीकडे मस्त प्रवास होईल, कारण हा शुक्र उत्तम प्रवास करवतो. दशमातला शुक्र, दशमात स्थान हे बिझनेस, शुक्र हा सप्तमेश म्हणजे बिझनेसमन आहे. दशमात तो बिझनेसच करतो. कशाचा? अन्न वस्त्र निवाऱ्यामध्ये उत्तम खाण्याचा बिझनेस. जर तो धनेश असेल तर हॉटेल इंडस्ट्री. हा कपड्याचा, उत्तम टेलरिंगचा कारक आहे. त्यानंतर हा उत्तम फ्रॅग्रन्स म्हणजे उत्तम सुवासाचे, उत्तम अल्कोहोलिक परफ्युम्सचा कारक. हे सगळे बिझनेस दशमामधला शुक्र दाखवतो. एकादशामध्ये शुक्र हा भिन्नलिंगी मैत्री दाखवतो. शुक्र हा भिन्नलिंगी आकर्षण आहे. त्यामुळे पुरुषाच्या कुंडलीत जर एकादशामध्ये एकटा शुक्र असेल तर याला मैत्रिणी खूप असतात, आणि बाईच्या कुंडलीत असेल तर मित्र असतात. आणि शुक्र हा दगाबाज ग्रह नाही, प्रोव्हायडेड शुक्र हा नैसर्गिक शुभग्रह आहे. नैसर्गिक शुभग्रहाबरोबर कुठलाही नैसर्गिक पापग्रह येणं हे कधीही चांगलं नाही. द्वादश स्थानामध्ये शुक्र हा मात्र अतिशय वेगळा आहे. द्वादश स्थानामध्ये जर मीन राशीमध्ये उच्चीचा शुक्र असेल तर हा समर्पण दाखवतो. अष्टम स्थानामध्ये पुनरुत्पादनाच्या अवयवांचं काम झाल्यावर गर्भधारणा होणं हा भाग वेगळा आहे. आणि व्ययस्थानामधला शुक्र हा स्त्री पुरुषांच्या संबंधामध्ये जी अत्युच्च कोटीचं जे एकमेकांच्या प्रेमामध्ये असल्यामुळे होणारं समर्पणाचा आनंद देणार आहे. हा समर्पण दाखवणारा हा शुक्र आहे. म्हणून मीन रास ही गुरुची रास असून सुद्धा गुरुनी याला इथे उच्चीची जागा दिली आहे. अशा प्रकारे आणि इतर राशीमध्ये जर द्वादश स्थानामध्ये शुक्र असेल तर शुक्र हा सबकॉन्शियस माइंडमधल्या कल्पनांचा कारक आहे. त्यामुळे ज्याच्या व्ययामध्ये शुक्र आहे त्याने लिखाण करावं, त्याचं लिखाण अतिशय उत्तम असतं, दुसऱ्याचा ठाव घेणारं असतं. असं 12ही स्थानांमध्ये शुक्र हा उत्तमच परिणाम देतो. गोचरीचा शुक्र तुमच्या कुंडलीतल्या चंद्रापासून पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 8वा, 9वा, 11वा, 12वा इतक्या वेळा शुभ परिणाम देतो. मॅक्झिमम वेळा महादशांमध्ये शुक्राची महादशा सर्वात जास्त मोठी 20 वर्षाची आहे. शुक्र हा
म्हणून सगळ्यांच्या मैत्रीचा, चित्रकलेचा, प्रेमाची देवता, या सगळ्याचा आहे, एंटरटेनमेंटचा कारक आहे. हा ग्लोरियस आणि शोमन आहे. सप्तम स्थानाचा तो कारक आहे. सप्तम स्थान हे समाजाचं स्थान आहे. म्हणून शुक्र हा शोमन आहे. आपण जे काही करतो हे दुसऱ्यांनी बघावं यासाठी तो करत असतो. आता शोमन आहे म्हणजे काय, तर हा जर सप्तमामध्ये आहे, लोकांच्या समोर येणार आहे, लोकांनी पाहिलं नाही तर उपयोग काय. तीच गोष्ट पंचमामध्ये. पंचमामध्ये जर एंटरटेनमेंटचा कारक शुक्र आहे, एंटरटेनमेंटसाठी कोणी बघायला आलं नाही तर दाखवणार कोणाला. त्यामुळे प्रेक्षकांची त्याला गरज आहे. म्हणून तो नातेसंबंधांचा कारक आहे. तुमच्या कुंडलीमध्ये नातं जे तुम्ही जोडलेलं असतं किंवा मुळातलं असतं, या प्रत्येक नात्याचा, प्रत्येक नातेसंबंधाचा, रिलेशनशिपचा शुक्र हा कारक आहे. त्याच्याशिवाय शुक्राचं एक तुमच्या आयुष्यामध्ये कायम अनुभवाला येणारी एक गोष्ट सांगते. शुक्र हा वाहनाचा कारक आहे. आणि ओळीनी जे ग्रह आपल्या कुंडलीमध्ये असतात, या कुंडलीतल्या प्रत्येक ग्रहाची सांगड ही न्यूमरोलॉजीमधल्या नंबर राशी आहे. तुम्ही लिहून घ्या. 1 नंबर आहे हा रवीचा आहे. ओळीने आधी ग्रहांची नावं लिहून घ्या, त्याच्या खाली तुम्ही 1 पासून आकडे घालायचे. रवी, चंद्र, गुरु, रवी, चंद्र, गुरु. त्यानंतर हर्षल किंवा राहू. 5 नंबर आहे बुधाचा, 6 नंबर आहे शुक्राचा, 7 नंबर आहे नेपच्यूनचा, 8 शनी आहे, 9 मंगळ आहे आणि 10 प्लुटो आहे. म्हणजे तुमच्या कुंडलीमधला कारक ग्रह जो आहे त्याचा या न्यूमरोलॉजीशी सांगड घातलेली आहे. आपण आत्ताच पाहिलं 6 नंबर हा शुक्राचा आहे. तुम्हाला माहीत असेल अनेक वास्तुशास्त्रज्ञ 24 आकडा घरावर लिहा असं सांगतात. 24 म्हणजे काय, 4 आणि 2 6. 6 म्हणजे शुक्र. शुक्र हा सर्व सुखांचा कारक आहे. ही सगळी सुखं तुम्हाला घरात मिळणार. शिवाय 6 हा शुक्राचा आकडा आणि शुक्र हा वाहनाचा कारक. त्यामुळे तुमच्या वाहनाचा जो रजिस्ट्रेशन नंबर असतो त्याची बेरीज तरी 6 यावी किंवा त्याच्यात एक 6 असावा. ते वाहन तुम्हाला चांगलं लागतं. तुम्ही स्वतःचं वाहन घेऊन बाहेर गेलात, अतिशय स्वच्छ ठेवा वाहन. शुक्र हा महालक्ष्मी आहे. शुक्र हा वाहनाचा कारक आहे. शुक्र भिन्नलिंगी आकर्षणाचा कारक आहे. शुक्र लैंगिक सुखाचा कारक आहे. शुक्र महालक्ष्मीचा कारक आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा बाहेर वाहन घेऊन जाता तुमचं, परत आल्यानंतर ते संपूर्ण आतनं स्वच्छ करा. वाहन नेहमी स्वच्छ ठेवा. तुमच्याकडे लक्ष्मी येणार निर्विवाद. आपल्याला जेव्हा वाहनाचा नंबर घ्यायचा असतो तेव्हा तुम्ही जर विचारलं 1-2 दिवस आधी, तर RTOकडनं तुम्हाला 3 नंबर विचारतात. ते यातला कुठला हवा आहे. पटकन वाहनाच्या नंबरची बेरीज करायची. MH 12 असेल त्या 12 घालून करायची, ते न घालता करायची. कुठली तरी एक 6 आली पाहिजे किंवा एक आकडा 6 पाहिजे, बस. ते वाहन तुम्हाला अतिशय जास्त वर्ष साथ देतं, तुमच्याकडे लक्ष्मी खेचून आणतं. हा करून बघण्यासारखा प्रयोग आहे. यानंतरचं शुक्राचं जे कारकत्व आहे, इथे वृषभेचा स्वामी आणि तुळेचा स्वामी. वृषभ रास ही अनुदित गोलार्धातली, तुळ रास ही पण अनुदित, पुढे ती उदित गोलार्धात जाणारी. वृषभ रास ही अर्थत्रिकोणामधली आणि तुळ रास ही कामत्रिकोणामधली. वृषभ रास ही अर्थत्रिकोणातली आणि धनस्थानातली. त्याच्यामुळे पैशाची रास आहे. शुक्र इथे कॅशचा कारक आहे. त्याच्याशिवाय हा धनस्थानामध्ये असल्यामुळे हा जीभ, चव किंवा पेय, घशातला कफ, शुक्र हा कफकारक ग्रह आहे. ज्यांच्या धनस्थानात किंवा अष्टमात कफामुळे डायबिटीज होतो, हे त्याचं उगम आहे. कफ हे डायबिटीजचं. धनस्थानामध्ये ज्यांच्या चंद्र किंवा शुक्र हे कफकारक, जलकारक, स्त्रीकारक ग्रह असतात, त्यांच्या घशात फार पटकन कफ होतो. आणि सप्तम स्थानामधला जो शुक्र आहे, आता धनस्थानामध्ये डोळा पण आहे, त्यामुळे शुक्र हा आय साईटचा कारक आहे, म्हणजे दृष्टीचा कारक आहे. जी प्रतिमा आपल्या रेटिनावर पडते ती जी दृष्टी आहे तिचा कारक शुक्र आहे. आणि सप्तम स्थानामध्ये जे ॲबडॉमेनमधले म्हणजे आपल्या बेंबीच्या खालच्या पोटातले जे अवयव येतात त्याच्यामध्ये मूत्राशय आणि मूत्रपिंड येतं. या मूत्र ॲसिडिक आहे, त्यामुळे या मूत्राचा शुक्र हा कारक ग्रह आहे. म्हणून सप्तम स्थानामधला शुक्र तूळ राशीचा. वृषभ आणि तूळ राशीच्या लोकांनी, वृषभ राशीच्या लोकांनी घसातला कफ आणि थायरॉइड, घशातल्या ग्रंथींचं आणि ॲसिडिक चवीच्या पदार्थांच्या मुळे होणाऱ्या गोष्टींपासून जपलं पाहिजे. आणि तूळ राशीच्या लोकांनी कायम आपल्या मूत्रपिंडाचं आरोग्य जपलंच पाहिजे. केंद्रस्थानी जर शुक्र असेल तर मालव्य हा पंचमहापुरुष योग होतो. पंचमहापुरुष योग 5 प्रकारचे आहेत: बुध, शनी, गुरु, शुक्र
आणि मंगळ या 5 ग्रहांचे पंचमहापुरुष योग होतात. हे 5 ग्रह स्वतःच्या राशीत मित्र आपल्या उच्चीच्या राशीमध्ये जर केंद्रस्थानामध्ये असतील तर त्याला उत्तम महत्त्व आहे. तसं शुक्र हा जर केंद्रस्थानामध्ये तुळेमध्ये असेल किंवा वृषभेमध्ये असेल तर मालव्य हा पंचमहापुरुष योग होतो. हा योग अतिशय उत्तम सक्सेस, कम्फर्ट आणि अर्थात श्रीमंती देणारा ग्रह आहे. कारण शुक्र ऐश्वर्याचा कारकच आहे. कुंडलीमध्ये शुक्र अशुभ असणं तर माणसाला भडक गोष्टींची आवड असते, हे फारसं चांगलं नाही. शुक्राची हर्षलाशी युती, शुक्राची राहूशी युती, शुक्राची मंगळाशी युती, शुक्राचा रवीशी युती असणं, याच्यावर जर गुरुची दृष्टी कुंडलीमध्ये असेल तर याचे अशुभ परिणाम रोखले जातात. गुरुची दृष्टी असणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर पुरुषाच्या कुंडलीमध्ये शुक्र वक्री आहे, शुक्र पापग्रहाने युक्त आहे, शुक्र हा अस्तंगत आहे, शुक्र नीचीचा आहे तर पुबीजाचा प्रॉब्लेम असू शकतो. त्यामुळे त्या दृष्टीने तपासणी करावी. आणि असा शुक्र आपल्या कुंडलीमध्ये सर्व प्रकारची सुख घेऊन येणार आहे. शुक्राची नक्षत्र कुठली आहेत तर ती मेष, सिंह, धनु या 3 अग्नितत्वाच्या राशींमध्ये शुक्राची नक्षत्र चतुष्पाद आहेत. मेषेमधलं भरणी, सिंहेमधलं पूर्वा आणि धनुराशीमधलं पूर्वाषाढा. भरणी नक्षत्राचं चिन्ह आहे स्त्रीचं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. पूर्वा नक्षत्र हॅमॉक म्हणजे झोपाळासारखं आणि पूर्वाषाढा हे हत्तीचे ऐश्वर्य किंवा स्वतः जिंकून आलेला हत्ती असं. म्हणजे थोडक्यात शुक्र हा कायम ऐश्वर्य, आराम, सौंदर्य, मजा, सगळं एन्जॉयमेंट, उपभोग, उपभोगाचा कारक आहे. पण हा फक्त उपभोगाचा कारक राहिला नाही, कारण अग्नितत्वाच्या राशी चतुष्पाद झाला, त्यामुळे तो कर्तव्य तत्पर आहे. आणि असा शुक्र व्ययात म्हणजे उदित गोलार्धामध्ये उच्चीचा होतो. त्यामुळे अर्थात प्रपंच करून परमार्थाकडे नेणारा हा एकमेव उत्तम शुभग्रह ज्याच्या राशीच अशा आहेत. गुरु मुळातच उदित गोलार्धातला ग्रह आहे. बुध अनुदित गोलार्धामधला आहे, दशमामध्ये तो कारक स्थानामध्ये आहे. बुध बुद्धिमत्तेचा कारक आहे, बुद्धीने तो स्वतःची उन्नती करून घेतो. आणि चंद्र हा तर मनाचा कारक आहे, त्यामुळे मन जेवढं स्वच्छ, चंद्र जेवढा बलवान तेवढा तो स्वतःची आध्यात्मिक प्रगती करून घेतो. पण व्ययातला शुक्र उच्चीचा आहे, त्याच्यामुळे सगळं उपभोगून आपली सर्वोत्तम प्रगती करून घेणारा असा हा फार उत्तम आणि अतिशय माणसांना आवडणारा हिरा ज्याचं रत्न आहे असा हा शुक्र आहे. हा सगळ्यांच्या कुंडलीमध्ये शुभ असेलच, म्हणूनच तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीचं बघायला थांबलायत. कारण शुक्र हा ॲस्ट्रॉलॉजीचा कारक आहे म्हणून तुम्ही यूट्यूब चॅनल बघताय. ज्यांना इंटरेस्ट नाही असे तुम्ही लोकच नाही. पुढचा ग्रह बघूया पुढच्या तासाला. बाय बाय.